वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधिरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखात् अरविन्दनेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वम् अहं न जाने। कृष्णात् परम किमपि तत्त्वम् अहं न जाने। श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेच्या वतीनं मी आज आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे। आपल्या सर्वांना दंडवत करतो आहे। आज या समग्र हिंदुस्थानामध्ये आजचा दिवस हा मोक्षदा एकादशीचा दिवस आहे। अर्थातच आज श्री गीता जयंती आहे। आजच्या या तिथीला 5157वी ही श्री गीता जयंती आपण सर्वजण साजरे करतो आहोत। आपणा सर्वांच्या वतीनं आजच्या या दिवशी अधिष्ठानाला या ठिकाणी अभिवादन करतो। सर्व गुरुकुळाला ज्ञानपरंपरेला सादर दंडवत करतो। आपल्या सर्वांप्रती दंडवत ते प्रणाम करून आज या निमित्तानं या श्री गीता जयंतीच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण संवाद आणि हितगुज मी आपल्यासोबत करतो आहे। खरं तर आज मार्गशीर्ष शुक्ल एकादशी बरोबर आजपासून 5156 वर्षापूर्वी या श्रीमद भगवद्गीतेचा आपल्या सर्वांसाठी जन्म झालेला आहे, उदय झालेला आहे। गीतेच्या रूपानं हे अमृत तत्व आपल्या सर्वांना मिळालेलं आहे। आजपर्यंत गीतेबद्दल आपल्याशी बोलल्या गेलं, गीतेतलं बोलल्या गेलं। आज आपण या दोन्हीच्या पेक्षा या दोघांचं सापेक्षतेनं या ठिकाणी थोडंसं चिंतन करणार आहोत। महाभारतामध्ये एकंदरीत 18 पर्व आहेत। या 18 पर्वामध्ये एक भीष्म पर्व आहे आणि या भीष्म पर्वामध्ये ही श्रीमद भगवद्गीता आपणाला भेटते। अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला हा ग्रंथ आहे। हा पूर्ण परब्रह्म परमेश्वर गोपाल कृष्ण महाराजांच्या परावाणीतून म्हणजे तो श्रवलेला अत्यंत महत्त्वाचा असणारा हा ग्रंथ आहे। हा वैश्विक असलेला ग्रंथ आहे, सारभूत असलेला ग्रंथ आहे। ज्याप्रमाणे एखादं जिवंत पाण्याचा झरा असतो, अव्याहतपणे त्याच्यातून पाणी हे प्रसवत असतं, बाहेर येत असतं। तुम्ही कितीही पाणी वापरा तरीसुद्धा त्या पाण्याचा जो स्तर आहे तो कधीच कमी होत नाही। ही जिवंत पाण्याचं लक्षण असतं। गीता असा एक जिवंत पाण्याचा झऱ्यासारखा असलेला ग्रंथ आहे। अथांग आहे, अगाध आहे। प्रत्येक गोष्टीची सूक्ष्मता या गीता ग्रंथामध्ये आपणाला पाहायला मिळते। म्हणूनच गीता ग्रंथाला स्वामी विवेकानंदांनी बीज ग्रंथ असं म्हटलेलं आहे। त्यांचा योद्धा संन्यासी नावाचा जो पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ते एक संदर्भ असं सांगतात। ते म्हणाले, जगाच्या पाठीवरचे सर्व ग्रंथ एका पारड्यात ठेवले आणि दुसऱ्या बाजूला श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ ठेवला तर या सर्व ग्रंथांनाही जो भारी पडेल असा श्रीमद भगवद्गीता ग्रंथ आहे। किंबहुना जगाच्या पाठीवर एखाद्या घटना प्रसंगामध्ये सर्व ग्रंथ जरी नष्ट झाले, फक्त श्रीमद भगवद्गीता जरी ग्रंथ शिल्लक राहिला तर या ग्रंथातून भविष्यामध्ये असंख्य ग्रंथ, असंख्य प्रकारचं वाङ्मय निर्माण होईल। म्हणजेच संपूर्ण वाङ्मयाला निर्माण करण्याची ताकद ही या श्रीमद भगवद्गीता असलेल्या या ग्रंथामध्ये आहे। काय असं या श्रीमद भगवद्गीता ग्रंथामध्ये? आज शेकडो वर्ष उलटून गेली, हजारो वर्ष उलटून गेली, इतक्या पिढ्या म्हणजे येऊन गेल्या, असंख्य कालखंडाच्या म्हणजे कालखंड या ठिकाणी उलटून गेला, अनेक तप उलटून गेली, तरीसुद्धा श्रीमद भगवद्गीता हा नित्य नूतन असणारा ग्रंथ आहे। आज त्याची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहोत। कारण आपल्या प्रत्येक गोष्टींच्या चिंतनाचं सूक्ष्म बीज आपल्याला या गीतेमध्ये पाहायला मिळतं। हा अर्जुन आणि श्रीकृष्ण महाराजांचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला म्हणजे संवादाचा ग्रंथ आहे। हा संवादात्मक ग्रंथ आहे। पार्श्वभूमी पण काय वेगळी आहे पा। जगाच्या पाठीवर जे निर्माण झालं हे जे बहुसंख्य जे वाङ्मय आहे ते कुठे झाडाखाली तयार झालं,
कुठे कुणाच्या चिंतनातून तयार झालं, कुठे एखाद्या रम्य अशा बगीच्यामध्ये किंवा बागेमध्ये त्याची निर्माण कार्य झालं, कुठे एखाद्या प्रतिभावंताला एखाद्या झाडाखाली, एखाद्या तळ्याकाठी, एखाद्या समुद्राच्या काठी, किंबहुना एखाद्या घरामध्ये, कुठल्या तरी अशा एखाद्या ठिकाणी, एखाद्या म्हणजे प्रभात समयी या ग्रंथाची निर्मिती झाली असेल, ते बीज तिथे तयार झालं असेल. पण श्रीमद्भगवद्गीता हा जगाच्या पाठीवर एकमेव असा ग्रंथ आहे की जो युद्धभूमीवर जन्माला आला, ज्याचा जन्मच युद्धभूमीवर झालेला आहे, जिथे आता काही कालखंडानंतर संघर्षाला प्रारंभ होणार आहे. कौरव आणि पांडवांचं एकत्रीकरण तिथे युद्धाच्या निमित्तानं झालेलं आहे. कुठल्याही क्षणी आता तिथे तो शंखध्वनी होतो आहे, ते नगारे वाजतायत आणि शूरतेचा, वीरतेचा रस निर्माण करणारे वाद्य वाजवले जात आहेत. कुठल्याही क्षणी हातातले शस्त्र एकमेकावर तुटून पडतील अशा प्रसंगाच्या या कालखंडामध्ये या गीता या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. म्हणूनच याचा अर्थच असा आहे, गीता ग्रंथ हा ठरवून तयार झालेला ग्रंथ नाही, तो अनाहूतपणे अशा प्रसंगामध्ये निर्माण झालेला ग्रंथ आहे. हा श्रीकृष्ण महाराजांचा आणि अर्जुनाचा जे सुख संवाद आहे. इति श्रीमद्भगवद्गीता श्रीकृष्णार्जुन संवादे, हा पूर्ण परब्रह्म परमेश्वर गोपालकृष्ण महाराजांचा आणि अर्जुनाचा संवाद आहे. अर्जुन प्रश्न विचारत गेला, समस्या तयार होत गेली, प्रश्न विचारत गेला आणि एक एक घडी उलगडत जावी तसतसा गीता ग्रंथाचा एक एक अध्याय, एक एक श्लोक आपल्या समोर येत गेला. 18 अध्यायांचा हा संवाद आहे. अर्जुनाने जेव्हा हा रथ तो जो नंदीघोष रथ होता पांडवांच्या तिथे समोर उभा होता, अर्जुनाने गोपालकृष्ण महाराजांना सांगितलं, हे परमेश्वरा, हे भगवंता, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये घेऊन जा, मला बघू दे की म्हणजे मला कोणासोबत म्हणजे युद्ध करायचं आहे. खरं तर हा प्रश्न किती केविलवाणा आणि बालिशपणाचा आहे. अर्जुनाला हे माहिती असायला हवं होतं, आपण युद्ध करायला इथे पोहोचलो आहोत, समोर युद्धातल्या कोणकोणते राजे आपल्या समोर आहेत, प्रतिपक्ष म्हणून आहेत, हेही सर्व त्याला माहिती असायला हवं होतं आणि होतंच. तरीसुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये असा हा प्रश्न का निर्माण झाला असेल. खरं तर मी आपणा सर्वांना या अर्थानं भाग्यवान जे समजतो की अशा प्रसंगामध्ये, युद्ध प्रसंगामध्ये अर्जुनाला मोह निर्माण झाला. जर मोह निर्माण झालाच नसता तर गोपालकृष्ण महाराजांच्या या त्या अमृतमय म्हणजे वाणीतून तयार झालेला हा जो गीता ग्रंथ आहे तो आपल्यापर्यंत आलाच नसता. अर्जुन त्याला निमित्त आहे, अर्जुनाचा मोह त्याला निमित्त आहे आणि म्हणून अर्जुनाच्या मोहाच्या माध्यमातून तो जेव्हा युद्ध परांगमुख झाला, नयोत्स इति गोविंद, हे गोविंदा मला युद्धच करायचं नाही, त्यक्तो तिष्ठ परंतप, जे स्वतःच्या हातातलं ते शस्त्र काढून टाकलं आणि ठेवून दिलं खाली आणि अर्जुन रथोपस्थ उपाविशत, पाठीमागे रथामध्ये जाऊन बसला. हताश झालेला आहे, व्याकुळ झालेला आहे, आपल्या सर्व नातेवाईकांना समोर पाहिलं, यांचा वध करून मी राज्य उपभोगण्यापेक्षा हे भगवंता मी भिक्षा मागून जगणं पसंत करेल, पण मी यांना मारायला तयार होणार नाही. अर्जुनाच्या मनामध्ये ही दुर्बलता निर्माण झाली. गोपालकृष्ण महाराज विचारच करू लागले. युद्धाचं निमंत्रण तर अर्जुनाने दिलं, पांडवांनी दिलं, याच्यातून तर युद्धाची निर्मिती झाली. या सर्व गोष्टी माहिती असल्यानंतर अशा ऐनवेळीला या अर्जुनाच्या मनामध्ये असा मोह का निर्माण झाला. गोपालकृष्ण महाराज त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, जे क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ म्हणजे परंतप, हे अर्जुना, हे क्षुद्रतेचं, दौर्बल्याचं जे चित्र तुझ्या अंतःकरणात तयार झालंय हे काढून टाक, त्यक्तो हे काढून टाक आणि उत्तिष्ठ, तू उभा राहा. उत्तिष्ठ शब्द महत्त्वाचा इथे, म्हणजेच अर्जुन बसलेला आहे आणि कृष्ण महाराज त्याला उभं करायला प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या कर्तव्यापासून परामुख झालेला अर्जुन आपल्याला इथे दिसतोय, समस्याग्रस्त झालाय, तो म्हणजे मोहग्रस्त झालाय, हाताला कंप सुटलेला आहे, घशाला कोरड पडलेली आहे आणि म्हणजे मनामध्ये एक प्रकारची व्याकुळता निर्माण झाली. ही व्याकुळता निर्माण होण्याचं कारण मोह आहे आणि म्हणून गोपालकृष्ण महाराजांना अर्जुनाला उभं करायचं आहे. ज्या अर्जुनाने युद्ध करायला नकार दिला त्याला युद्ध करायला प्रवृत्त करायचं आहे, त्याच्या कर्तव्यावर उभं करायचं आहे. म्हणून गीता ग्रंथाचा मूळ उद्देश हाच आहे. स्वतःच्या कर्तव्यापासून जेव्हा माणूस परांगमुख होतो, तो पतित होतो, अधपतित होतो, दिशाहीन होतो, त्यावेळेला त्याला दिशा देण्याचं काम ही श्रीमद्भगवद्गीता करते. या दृष्टिकोनातून या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार फार म्हणजे महत्त्वपूर्ण आहे आणि तो एक अत्यंत मोलाचा संदेश ते देतात. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये विचारांचं काहूर निर्माण झालं
आणि मी स्वतः नैराश्याच्या गर्तेमध्ये जाऊन पडलो, तेव्हा तेव्हा मी प्रत्येक वेळेला श्रीमद्भगवद्गीतेचा आधार घेतला. माझ्या अशा अंधारलेल्या नैराश्याच्या परिस्थितीमध्ये या गीता ग्रंथातूनच मला निर्णयाचा जे सुकर असा मार्ग भेटलेला आहे. म्हणून गीता ग्रंथ अशा अधपतीत झालेल्या माणसाला उभं करायचं काम करते. अर्जुनाचा आणि गोपालकृष्णाचा संवाद सुरू होता आणि संवाद सुरू असताना अर्जुन गोपालकृष्णाला जेव्हा स्वतःच्या प्रश्नांचं चिंतन सादर करू लागला, आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, पूसत या अर्जुनाचा अभिप्राव वैसा, जे म्हणजे शर सांदली ऐशा म्हणजे शंखा, एका बाणापाठी बाण सोडावेत की नाही अशा म्हणजे शंखांचं वारूळ, एखाद्या वारुळातून असंख्य मुंग्या निघाव्यात की नाही, अशा प्रकारे एका बाणापाठीमागे बाण, बाणापाठीमागे बाण, तशा शंखांपाठीमागे शंका अशा अर्जुनाच्या निर्माण होत होत्या. आणि गोपालकृष्ण महाराज लीलया त्याला उत्तर देत होते. जेव्हा सुरुवातीला दुसऱ्या अध्यायामध्ये हा अर्जुन गोपालकृष्णाला म्हणतो, शिशेस्तिहम शादिमां त्वं प्रपन्नम, हे म्हणजे भगवंता, मी तुझा शिष्य झालेलो आहे, मी तुला शरण आलेलो आहे. आणि असं म्हणता क्षणीच गीता तत्वज्ञानाच्या निरूपणाला सुरुवात झाली. तोपर्यंत गोपालकृष्ण महाराजांनी कुठलाही तात्विक शब्द सांगितला नाही, प्रबोधन केलेलं नाही, चिंतन व्यक्त केलेलं नाही. तोपर्यंत इकडचं तिकडचंच बोलणं चाललंय. जेव्हा तो शिष्य बनला, समर्पित झाला, तेव्हा निरूपणाला सुरुवात झाली. म्हणजेच अर्जुनाच्या शरणागतीमध्ये गीतेचा प्रारंभ झाला, या तत्वज्ञानाची सुरुवात झाली. 18व्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा गोपालकृष्ण अर्जुनाला निरूपण करत होते, तेव्हा अर्जुन गोपालकृष्णाला सांगतो, या म्हणजे नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादान म्हणजे मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. हे कृष्णा, आता माझा मोह नष्ट झाला, माझी स्मृती स्थिर झाली, आणि आता मात्र मी करिष्ये वचनम तव, आता तू म्हणशील ते करायला मी तयार आहे. म्हणजे इथे तो पूर्णपणे समर्पित झालेला आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सुरुवातीला शिष्य बनलेला अर्जुन 18व्या अध्यायाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्ण म्हणजे समर्पित होतो. जेव्हा शिष्य बनला तेव्हा गीता ग्रंथाच्या निरूपणाला सुरुवात झाली, आणि जेव्हा पूर्ण समर्पित झाला तेव्हा गीता ग्रंथाचं निरूपण थांबलेलं आहे. म्हणजेच अर्जुनाच्या शरणागतीमध्ये गीतेचा प्रारंभ आहे आणि अर्जुनाच्या समर्पणशीलतेत गीतेचा समारोप आहे. गीता ग्रंथ या दोन टोकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, धृतराष्ट्राचा पहिलाच श्लोक आहे गीता ग्रंथाचा, पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक. हे धर्मक्षेत्र, या धर्मक्षेत्रावर ज्या आजपर्यंत या कुरुकुलातील अनेक राजांनी जी तपसाधना केली, अनेक योगी पुरुषांनी जी तपसाधना केली, याने ही भूमी अतिशय सत्वस्थ झालेली आहे. आणि अशा पुण्यात्मक असलेल्या या भूमीवरती या युद्धाला आपल्याला प्रारंभ करायचा आहे. पहिला अध्याय सुरू झाला, अर्जुनाच्या मनामध्ये विषाद सुरू झाला, दुःख सुरू झालं, व्याकुळ झालेला अर्जुनाचा विषाद योग हा गीतेचा पहिला योग आहे. गीतेचा प्रवास फार सुंदर आहे बंधूंनो. अर्जुनाच्या विषादातून गीतेचा प्रारंभ झाला. तर अर्जुनाला निरूपण करणाऱ्या गोपालकृष्ण महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये मोक्ष संन्यास योग सांगितला. पहिला अर्जुन विषाद योग, मग सांख्ययोग, मग कर्मयोग, मग ज्ञानकर्म संन्यास योग, मग त्यानंतर म्हणजे संयम योग, त्यानंतर ज्ञानविज्ञान योग, अक्षरब्रह्म योग, त्यानंतर राजविद्या राजगुह्य योग, त्यानंतर मग विभूती योग, मग विश्वरूप दर्शन योग, त्यानंतर भक्ती योग, क्षेत्रज्ञ विभाग योग, गुणत्रय विभाग योग, मग त्यानंतर पुरुषोत्तम योग, त्यानंतर मग दैवासुर संपद विभाग योग, मग श्रद्धात्रय विभाग योग, आणि 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. तिथे गीतेचं निरूपण थांबलेलं आहे. असा 18 अध्यायाचा प्रवास आहे. एखाद्याने जर असं विचारलं की गीता ग्रंथामध्ये काय आहे, तर मला असं वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं द्यावं लागेल, किंबहुना आपण देऊ शकतो की गीता ग्रंथामध्ये काय नाही आहे. गीता ग्रंथामध्ये ज्ञान आहे, गीता ग्रंथामध्ये कर्म आहे, गीता ग्रंथामध्ये साम्यवाद आहे. इथे प्रत्येक विचारांचं चिंतन आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच या ठिकाणी श्रेष्ठ वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गीतेबद्दलचं स्वतःचं मत फार सुंदर व्यक्त केलं. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा मी विश्वाच्या निर्मितीचा विचार करतो तेव्हा तेव्हा या गीता ग्रंथासारखा सर्वात म्हणजे प्रमाणभूत असणारा, मार्गदर्शक असणारा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ तो माझ्या हाताशी येतो. पाश्चिमात्य एक तत्त्ववेत्ता आहे डॉक्टर हक्सले नावाचा, याने सुद्धा आपल्या विचारातून असं प्रतिपादन केले, गीता हा शाश्वत तत्त्वज्ञानाचा सरळ सुलभ असा सारांश ग्रंथ आहे.
सर्व ग्रंथ आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात, सकळही शास्त्र या शास्त्राशी म्हणजे मिळती, परी हे कवनाही न मिळे. ज्याप्रमाणे सर्व नद्या येऊन सागराला मिळतात, पण सागर म्हटलं म्हणजे मात्र कुठल्याच नद्यांना मिळत नाही, याप्रमाणे या सर्वच ग्रंथांची बीजं आपल्याला गीता ग्रंथात पाहायला मिळतात. गीतेमध्ये काय नाही बंधूंनो, गीतेमध्ये आत्मसंयम योग आहे. आपण स्वतःकडे कसं पाहतो, यपश्यती म्हणजे सपश्यती, तुम्ही स्वतःकडे कसं पाहायचं, आपल्या म्हणजे त्या मनावर कसं संयमन तयार करायचं. चंचलम ही म्हणजे मन कृष्ण, अर्जुन गोपालकृष्णाला विचारतो आणि गोपालकृष्ण मला त्याचं उत्तर देतात, अभ्यासेन तू कौंतेय, अभ्यासयोग तू तयार कर आणि स्वतःच्या शरीरावर संयमन निर्माण कर. हे इंद्रिय हे तुझी साधनं आहेत, या इंद्रियांवर तू आरूढ हो, तू स्वतः मालक आहेस, इंद्रिय तुझे नोकर आहेत, यांचा योग्य वापर करून घे. आणि म्हणून गोपालकृष्ण महाराज या संपूर्ण गीता ग्रंथाचं सार सांगत असताना 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य अतिशय महत्त्वाचा ब्रह्मविद्या शास्त्रातला योग अर्जुनाला सांगतात. राजविद्या राजगुह्य पवित्रम ईदमुत्तमम, हे अर्जुना लक्षात ठेव, ही राजविद्या आहे आणि राजगुह्य आहे, हे मी तुला सांगतो. ईदम उत्तमम, अतिशय उत्तम आहे. कसं आहे ते, प्रत्यक्षा अवगमम, हे फक्त बोलण्यापुरतं ज्ञान नाही आहे, हे प्रत्यक्षा अवगमम. इथे तुम्हाला प्रत्ययाला येणार आहे, प्रत्येक गोष्ट तुम्हाला अनुभवाला येणारी आहे. म्हणून अन्य शास्त्र ही विश्वासात्मक म्हणजे प्रतीतीवर जगतात. महानुभाव संप्रदाय येथील तत्त्वज्ञान हे मात्र प्रतीती पंथ म्हटलं जातं. या महानुभाव संप्रदायाचं कारण असं आहे, ते प्रत्येक गोष्टीची आपल्याला प्रतीती येऊ शकते. गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला हेच सांगतात, प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुमव्ययम. तू इथे या म्हणजे कर्तव्याने जेव्हा तयार होऊन या ग्रंथाकडे येशील, तेव्हा तुला ही म्हणजे हा ग्रंथ इथलं तत्त्वज्ञान प्रत्यक्षावगमम, तुम्हाला प्रत्येक श्लोकातला प्रत्येक शब्द त्याचा अनेक छटा तुम्हाला उमटत जातील. बंधूंनो, अतिशय महत्त्वपूर्ण असलेला हा ग्रंथ आहे. वैशिष्ट्याची गोष्ट अशी तुम्हाला सांगतो, या संपूर्ण जगभरामध्ये अनेक धर्मसंप्रदाय आहेत, अनेक विचार आहेत, विचार प्रवाह आहेत, म्हणजे मतमतांतर आहेत. कुणी ईश्वरवादी आहे, कुणी निरीश्वरवादी आहे, कुणी कर्मवादी आहे, कुणी अद्वैतवादी आहे, कुणी द्वैतवादी, कुणी शुद्ध द्वैतवादी, कुणी पूर्ण द्वैतवादी. या सर्व प्रकारच्या विचारांच्या धारा आपल्याला श्रीमद्भगवद्गीतेत पाहायला मिळतात. काल परवाच माझ्या वाचनात एक जे संदर्भ आला, गीता ग्रंथ असा ग्रंथ आहे, तो आरशासारखा ग्रंथ आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जसं पाहाल की नाही तसं चित्र तुम्हाला दिसतं. प्रत्येक म्हणून धर्मसंप्रदायाला गीता ग्रंथ हा आपला वाटलेला आहे. अतिशय महत्त्वाचा हा विचार आहे. सर्व धर्मसंप्रदायानं गीता ग्रंथाला आपला ग्रंथ मानलं आणि म्हणून प्रत्येक धर्मसंप्रदायाला गीतेबद्दल आस्था आणि आपुलकी पाहायला मिळते. हे परावाणीतलं तत्त्वज्ञान आहे, हे गुह्यात गुह्य असलेलं तत्त्वज्ञान आहे, स्थल कालातीत आहे. गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात, एवं परंपरा प्राप्तम मिमम राजर्षयो विदु सकाले नेह महता योगो नष्ट परंतप. अर्जुना लक्षात ठेव, इमम विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम. हा योग अतिशय प्राचीन आहे, सनातन आहे. हा सुरुवातीला जे विवस्वानाला दिला, हे तत्त्वज्ञानाचं मी निरूपण केलं. मग त्याने ते निरूपण त्यानंतर मी ते म्हणूला केलं. त्यानंतर हे निरूपण परंपरेनं सकालेनेह महता, याच्यामध्ये कालांतराने म्हणजे मलिनत्व येतं, दूषितपणा येतो. जी नदी पर्वतावरती उगम पावते ती शुद्धच असते, तिचं पाणी अतिशय सुंदर असतं, ते गोड असतं, ते मधुर असतं. परंतु जसजशी ही गंगा प्रवाहित होत जाते, लोकसंपर्कात येत जाते, लोकसंपर्काने या गंगेचं सुद्धा गटार बनून जातं. आणि म्हणून सकालेने हा महता, कालखंडानंतर यामध्ये सुद्धा असं म्हणजे मलिनत्व आलेलं आहे, ते शुद्ध करायचं काम गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला करतात. हे सनातन असलेलं तत्त्वज्ञान आहे, अत्यंत म्हणजे महत्त्वाचं असलेलं हे तत्त्वज्ञान आहे. गोपालकृष्ण म्हणजे महाराज ज्यांना अनेक पद्धतीच्या या संदर्भातून जेव्हा विचारचिंतन अर्जुनाला सांगत असतात, प्रत्येक प्रश्न विचारला जातो. जगातली शास्त्र एकतर बाह्य जगताविषयी बोलतात किंवा व्यक्तीच्या चिंतनाविषयी बोलतात, पण गीता असा ग्रंथ आहे की तो आत्मचिंतनाविषयी बोलतो, स्वतःवर संयमन कसं मिळवायचं हे सुद्धा सांगतो. त्यासोबतच जगावर साम्राज्य कसं निर्माण करायचं हे सुद्धा सांगतो. स्वतःवरचं संयमन आणि समाजावरचं जे संयमन या पूर्ण दृष्टीने गीता इथे मार्गदर्शन करताना आपल्याला दिसते. गीता ग्रंथामध्ये काय नाही असं नाही बंधूंनो, गीता ग्रंथामध्ये असं व्यापक असलेलं तत्त्वज्ञान आहे.
अनेक संदर्भ याच्यामध्ये पाहायला मिळतात. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खडिया खोबट्याचा अतिशय सुंदर दृष्टांत सांगितला. म्हणाले एक अतिशय मोठं असं निर्मळ पाण्याचा डोह होता आणि त्याच्या काठावरती एक वेडस माणूस बसलेला आणि तो काय करायचा, आता सूर्यप्रकाशामुळे त्यातले प्रत्येक कण प्रत्येक वस्तू त्याला तिथे दिसू लागायची. त्यावेळेला मात्र तो ते हात घालून शोधायचा प्रयत्न करायचा. स्वतःची अंगीची बाही वर केली, शोधण्याचा प्रयत्न केला, त्या हाताला काही वस्तू लागत नाही. मग तो स्वतःचे कपडे काढून ठेवतो, त्याच्यामध्ये बुडी मारतो, तरीसुद्धा हाताला तळ लागत नाही. त्या डोहाच्या काठावर एक सूज्ञ एक जाणकार बसलेला असतो. तो सांगतो, तू भलतेही करी पा जरी पावसी, तू असं जरी भलतेही करायला गेलात तरी सुद्धा न पवे, तुला त्यातले खडे गोटे मिळणार नाहीत. कारण हे अक्षोभ्य उदक आहे, अथांग आहे, अनंत आहे, अगाध आहे. तू याच्याकडे कितीही शोधण्याचा प्रयत्न केला, आपण किती घेऊ शकतो, आपल्या ओंजळीत जेवढं सामावेल तेवढं घेऊ शकतो. अनेक तत्ववेत्ते आले, अनेक तत्वचिंतक आले, अनेक योगी आले, अनेक साधक आले. महानुभाव संप्रदायामध्ये 70 ते 75 साधकांनी या गीता ग्रंथावर आपापल्या वेगळ्या वेगळ्या टीकात्मक ग्रंथांचं भाष्य तयार केलं. संत ज्ञानेश्वरांसारख्या संतांनी सुद्धा, अनेक द्वैतवादी आचार्यांनी सुद्धा याच्यावरती भाष्य करण्याचा प्रयत्न केला. खुद्द शंकराचार्यांनी सुद्धा याच्यावर भाष्य तयार करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. तरी सुद्धा गीतेतलं तत्वज्ञान आहे तसंच आहे. शास्त्रामध्ये न्याय दिला जातो. ज्याप्रमाणे एखाद्या दह्याचं मंथन केलं जातं, त्याच्यातून लोणी निर्माण होतं. तुम्ही जितकं मंथन करत जाल की नाही तितकं त्याच्यामध्ये नवनीत प्राप्त होत जातं. गीता ग्रंथ असा आहे, तो नवनीतासारखा आहे. तुम्ही फक्त मंथन कसं करताय ना याच्यावरती गोष्ट अवलंबून आहे. असा महत्त्वपूर्ण असलेला बंधून हा ग्रंथ आहे. 18 अध्यायांचा अर्जुनाचा हा प्रवास आहे. असंख्य प्रश्न आहेत त्याचे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व पाहत असताना हा गीतेचा प्रवास आपल्या डोळ्यासमोर उलगडत जातो. याच्यामध्ये दैवसंपदा आहे, याच्यामध्ये 4 पदार्थांचं स्वतंत्र असलेलं ज्ञान आहे. अनेक लोकांना प्रश्न पडतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं जे महत्त्वपूर्ण जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे 4 भिन्न पदार्थ सांगितलेत, हे गीता ग्रंथामध्ये नेमके आहेत कुठे, याचा सुद्धा शोध आपल्याला घेता येतो. गोपालकृष्ण महाराज 13व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, म्हणजे प्रकृती पुरुषम चैव विद्य अनादि उभावपी. जे प्रकृती आणि म्हणजे पुरुष, जे अशा प्रकारचे 2 भाग आहेत. एक क्षर पुरुष, एक अक्षर असलेला पुरुष आहे. आणि उत्तम पुरुषत्व अन्य, उत्तम पुरुष मात्र अन्य आहे, तो परमेश्वर, तो मात्र वेगळा आहे, जो 15व्या अध्यायामध्ये आपल्याला भेटतो. हे ईश्वरीय तत्व आपल्याला तिथे म्हणजे वेगळ्या पद्धतीने वाचतं. 18व्या अध्यायामध्ये गोपालकृष्ण महाराज अर्जुनाला जेव्हा महत्त्वपूर्ण श्लोकामध्ये सांगतात, मनमना मनमना भव मदभक्तो मद्याजी माम नमस्कुरु. मनमना, तुझं मन तू माझ्यामध्ये लाव. मनमना, भव म्हणजे लाव. मदभक्तो, तू माझा भक्त हो. मद्याजी, तू माझी उपासना कर. आणि माम नमस्कुरु, काय करायचं तो नमस्कार मलाच कर. जेही करायचंय ते माझ्याच ठिकाणी कर. याच्यामुळे होणार काय, मामे वैश्यसी सत्यम ते, तू मला येऊन प्राप्त होशील, तू मलाच प्राप्त होशील. सत्यम ते, हे सत्य आहे. प्रतिजाने प्रियोसीमे, तू माझा प्रिय आहेस म्हणून सांगतो. प्रतिजाने, प्रतिज्ञापूर्वक. परमेश्वर या मायापुरामध्ये अवतरले हे जे सांगतात की नाही, आमच्या स्वामींनी जे माहीम भटांना सांगितलं की आमच्या ठिकाणी तुम्ही तुमची श्रद्धा समर्पित करा, हा पूर्वी प्रकरणातला जो भाव सांगितला तोच भाव इथे गोपालकृष्ण महाराज प्रतिज्ञापूर्वक सांगताना आपल्याला दिसतात. प्रतिजाने प्रियोसीमे, तुम्हाला शरणे. सर्व धर्माण परित्यज्य. सर्व धर्म म्हणजे कोणते, सर्व देवतापैकीचे धर्म, सर्व 12 प्रकारचे धर्म, वर्णधर्म, आश्रम धर्म, हे सर्व धर्माचा काय कर, परित्यज्य. इथे प्रपंच सांगितला. सर्व धर्माण इथे देवता सांगितल्या. परित्यज्य या श्लोकामध्ये, या शब्दामध्ये प्रपंच सांगितला. माम एकम, फक्त मला एकट्याला, इथे ईश्वर सांगितला. अहम त्वा म्हणजे तू, म्हणजे जीव. म्हणजे सर्व धर्माण या शब्दामध्ये देवता आहे, परित्यज्य याच्यामध्ये प्रपंच आहे, माम एकम या शब्दामध्ये ईश्वर आहे आणि त्वाम या शब्दामध्ये जीव आहे. 4ही पदार्थ एकाच श्लोकामध्ये सांगितलेत. आणि मग त्यानंतर मोक्षप्राप्ती मिळण्यासाठी तुला मी जे सांगल ते जे करावं लागेल, ही अस्तिपरी गोपालकृष्ण महाराज आपल्याला सांगताना दिसतात. म्हणून गीता ग्रंथामध्ये काय नाही, अतिशय महत्त्वपूर्ण असलेला ग्रंथ आहे. खरं तर या गीतेचे 3 श्रोते आहेत. संजयाने पाहिली आणि सांगण्याचं काम केलं. संजय फक्त संवादक होता.
इकडून बातमी घेतली आणि तिकडे नेऊन प्रसारित केली. संजयने एवढंच काम केलं. इकडचं प्रक्षेपण उचललं आणि तिकडे नेऊन त्यांनी सांगितलं. धृतराष्ट्राला दिसली नाही, धृतराष्ट्राने गीता ऐकली. संजयाने पाहिली आणि सांगितली आणि अर्जुनाने मात्र अनुभवली. गीतेचे 3 श्रोते आहेत, पण या सर्वामध्ये अर्जुनाचा जो स्तर आहे फार महत्त्वाचा आहे. खरं तर वक्ता कसा असावा आणि श्रोता कसा असावा याचं मी जेव्हा चिंतन करतो लक्षात येतं. 40 लाख सैनिक अवतीभोवती जमलेले आहेत. 18 अक्षौणी सेना, एवढी मोठी व्यापक असलेली 11 अक्षौणी सेना कौरवांची, 7 अक्षौणी सेना म्हणजे पांडवांची, 18 अक्षौणी सेना म्हणजे जवळजवळ 40 लाख लोकांची तिथे उपस्थिती आहे. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गोपाल कृष्ण महाराज 35 ते 40 मिनिटामध्ये या गीता ग्रंथाचं निरूपण अर्जुनाला करतायत. कसा गोपालकृष्णासारखा वक्ता असेल हो, एवढा प्रचंड गोंधळामध्ये, एवढा प्रचंड गर्दीमध्ये. वाद्यांचा आवाज येतोच आहे, सर्व प्रकारच्या घोड्यांचा आवाज आहे, हत्तींचा आवाज आहे. कुठल्याही क्षणी रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. थरकाप उडवणारं असं वातावरण आहे. आणि अर्जुन सुद्धा तितक्या तन्मयतेनं ऐकतोय. म्हणजे अर्जुनासारखा श्रोता नाही आणि गोपालकृष्ण महाराजांसारखा वक्ता नाही. बंधूंनो, गीतेचं असं व्यापक असलेलं रूप आहे. कुठल्याही गोष्टीतून तुम्ही त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. अमृतच असतं ते. कुठल्याही अंगाने प्राशन करायचा प्रयत्न करा, ते आपल्याला लाभ देऊन जातच जातं. श्रीमद भगवत गीता असा ग्रंथ, यातला कुठलाही श्लोक घ्या, श्लोकातला कुठलंही पद घ्या, कुठलाही शब्द घ्या, त्याच्या कुठल्याही छटा घ्या, आपल्यासाठी ते आपल्याला लाभकारक ठरतात. आपल्या अनेक समस्यांचं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर अर्जुनाकडे जेव्हा मी पाहतो लक्षात येतं, आज आपण सर्व अर्जुनासारखेच आहोत, समस्याग्रस्तच आहोत. प्रत्येकाला असं समस्या आहे. स्वतःबद्दल आहे, कुटुंबाबद्दल आहे, परिवाराबद्दल आहे, समाजाबद्दल आहे, लोकांबद्दल आहे, इतरांबद्दल आहे. सगळ्यांच्याबद्दल समस्या आहे. अर्जुन जसा समस्याग्रस्त होता तसे आज आपणही समस्याग्रस्त आहोत. फक्त आपल्याला श्रीकृष्ण महाराजांसारखा विवेकपूर्ण विचाराचं दर्शन घडविणारा अवतार भेटायला हवा. आणि म्हणून आपण सारे अर्जुनासारखेच आहोत, म्हणून आपण सारे अर्जुन आहोत. आपलं मन हे कुरुक्षेत्र आहे. या मनाच्या कुरुक्षेत्रावर विकाररूपी कौरव आहेत आणि विचाररूपी पांडव सुद्धा आहेत. दोघांचं युद्ध या मनाच्या कुरुक्षेत्रावर सुरू आहेत. विकाररूपी कौरव तिथे आहेत आणि विचाररूपी तिथे पांडव सुद्धा आहेत. आणि त्यामध्ये आपण अर्जुन झालोय, हताश झालोय. अर्जुन जसा संदिग्ध झाला होता की नाही, युद्ध करू म्हणजे करू नको, आपली अवस्था अशीच होते. टू बी ऑर नॉट टू बी, मी करू की करू नको, अशी आपली अवस्था होते. मग अशा वेळेला जर श्रीकृष्ण महाराजांसारखा विवेकाचं तत्वज्ञान सांगणारा जर श्रीकृष्ण आपल्यामध्ये असेल, विवेकरूपी कृष्ण जर आपल्याकडे असेल, तर तो आपल्याला सांगेल की तुला या रस्त्याने प्रवास करावा लागेल. असा जर कृष्ण आपल्या पाठीशी असेल तर मग आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी निश्चित होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, कुठल्याही व्यवसायामध्ये असा, तुम्ही प्रवृत्त धर्मामध्ये असा अथवा निवृत्त धर्मामध्ये असा, गीता ग्रंथ असा आहे, तो आपल्याला तितकाच महत्त्वपूर्ण ठरणारा असा ग्रंथ आहे. आणि म्हणून या गीतेमध्ये काय नाही असं नाही. गीतेच्या आरतीमध्ये एक सुंदर असा संदर्भ येतो, राग द्वेष विदारिणी कारिणी मोद सदा. गीता कशी म्हणाले, राग द्वेष विदारिणी, राग आणि द्वेषाला ती विदीर्ण करणारी आहे. आणि कारिणी मोद सदा, मोद म्हणजे आनंद, आनंदाचं दातृत्व करणारं हे गीता तत्वज्ञान आहे. भवभय हारिणी तारिणी परमानंद प्रदा. भव म्हणजे भवसंसार, भवभय, भवसंसाराचं भय सर्वांनाच आहे, बुडण्याचं भय सर्वांनाच आहे. या भवभय हारिणी, याचं सर्वाचं हरण करणारा आणि फक्त हरण नाही, त्याच्यातून तारून नेणारा परमानंद प्रदा, परम आनंदाला प्रदान करणारी अशी महत्त्वाची ही गीता ग्रंथ आपल्या समोर आहे. या गीता ग्रंथामध्ये हा परमेश्वराचा गोपालकृष्ण महाराजांचा जो संवाद आहे, आपल्या माहितीसाठी मी ही गोष्ट सांगेल. गीता ग्रंथामध्ये एकूण 18 अध्यायाचे 700 श्लोक आहेत. त्यापैकी 574 श्लोक हे श्री भगवान वाच म्हणजे पूर्ण परब्रह्म परमेश्वर गोपालकृष्ण महाराजांच्या परावाणीतून निर्मित झालेले हे 574 श्लोक आहेत. शंकांच्या निर्मितीने, प्रश्नाच्या जिज्ञासेच्या दृष्टिकोनातून अर्जुनाने उच्चारलेले 85 श्लोक गीता ग्रंथामध्ये आहे. त्यासोबतच वार्तांकन करणाऱ्या, वार्ताहराचं काम सांभाळणाऱ्या संजयाच्या जवळजवळ 40 श्लोक या संजयाचे आहेत. तर धृतराष्ट्राचा मात्र 1 श्लोक आहे. गीतेचा आरंभ धृतराष्ट्राच्या श्लोकाने होतोय. असे गीता ग्रंथाची पार्श्वभूमी आहे.
अगाध असणारा परमेश्वर, त्याचं अथांग असणारं तत्वज्ञान, कुठल्याही बाजूने बघितलं तरी तो गोडवा आहे, त्याच्यामध्ये माधुर्य आहे, त्याच्यामध्ये दिशा आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक तर त्याला योग्य दिशा असली पाहिजे, आणि योग्य दिशेला असलं तर त्याला योग्य गती असली पाहिजे. आज समाजामध्ये बरीच माणसं गतिमान आहेत, पण त्यांच्या दिशा चुकलेल्या आहेत. आज अनेक माणसं योग्य दिशेला आहेत, पण ते गतिमान नाही आहेत. गोपालकृष्ण महाराजांच्या गीतेनं काय केलं? अर्जुनाच्या जीवनाला दिशा तर दिलीच, सोबत गती प्रदान केली. म्हणजे हा गीता हा ग्रंथ हा गती प्रदान करणारा आणि त्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेमध्ये मतीचं दातृत्व करणारा, गती आणि मतीला साधणारा असा हा ग्रंथ आहे. बंधूंनो, अतिशय सुंदर असणारा हा ग्रंथ आहे. जगामध्ये सर्वात जास्त भाषांमध्ये सर्वात जास्त टीकाकारांनी ज्याच्यावर आपलं भाष्य लिहिलं, सर्वात जास्त भाषांमधून भाषांतरित झालेला असा हा ग्रंथ आहे. अनेक विद्यापीठांमधून, अनेक गुरुकुलांमधून या गीता ग्रंथाचा एक एक श्लोक शिकविला जातो. मला असं वाटतं या श्रीमद भगवत गीतेचे खरे वारसदार आपण हिंदुस्थानातले आज 1.25 कोटी भारतीय लोक या गीता ग्रंथाचे खरे वारसदार आहेत. आपण वारसदार आहोत या गीता ग्रंथाचे. पण जगभरातल्या सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी गीता ग्रंथ उपयोगी ठरतोय, पण आपण 1.25 कोटी हिंदुस्थानवासी लोक मात्र आज समस्याग्रस्त आहोत. कारण आपण गीतेकडे फक्त पालनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, गीतेकडे मात्र या ग्रंथावर हात ठेवून शपथ घेण्याचं काम आपण कोर्टाच्या पायरीमध्ये केलं. गीतेकडे आदरानं पाहिलं. म्हणून एक वाक्य मी असं वाचलं होतं, लोग गीता को मानते हैं लेकिन गीता की मानते नहीं है. गीता को मानते हैं लेकिन गीता की मानते नहीं है. गीता ग्रंथ आपल्याला हे सांगतो, आपल्याला या गीतेतला प्रत्येक आपल्या समस्येचं उत्तर त्याच्यामध्ये शोधता आलं पाहिजे. आपल्या चिंतनातून ही गोष्ट आपल्याला मिळू शकते. बंधून, असा हा गीता ग्रंथ आहे. आपल्यामध्ये आत्मबल निर्माण करणारा, आत्मतेज प्रदान करणारा असा हा ग्रंथ आहे. आपल्या या संपूर्ण भवसंसारातून तरुण जाण्यासाठी लागणारी क्षमता या गीता ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून असा असलेला हा महत्त्वपूर्ण ग्रंथ संजय धृतराष्ट्राला सांगतो. या संवादाबद्दल तो बोलताना आपली भावना या ग्रंथाबद्दल सांगतो. हे राजन संस्मृत्य संवाद मिममद्भुतम. हा श्रीकृष्ण महाराजांचा जो संवाद आहे, अद्भुत संवाद आहे. राजन संस्मृत्य मला तो पुन्हा पुन्हा जेव्हा आठवतो ना, केशवार्जुनयो पुण्यम हृष्यामीच मुहुर्मुहुर. माझ्या अंतःकरणामध्ये हृदयाला भरतं येत आहे. नवनवीन प्रकारे तो आनंद मी अनुभवण्याचा प्रयत्न करतो. बंधूंनो, असा हा संवादात्मक असलेला ग्रंथ आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असलेला ग्रंथ आपल्या जीवनाला गती प्रदान करतो. अनेक ठिकाणी आपण चुकीच्या लोकांची संगत करतो आणि आपलं अधःपतन झालेलं असतं. गोपालकृष्ण महाराजांचं तत्वज्ञान आपल्याला सांगतं, संगात संजायते काम. चुकीच्या लोकांचा संग केला की नाही, संजायते काम, अभिलाष निर्माण होतो, कामोभिलाष. संगात संजायते काम, कामात क्रोधोभिजायते. कामोभिलाष जेव्हा पूर्ण होत नाही, माणूस क्रोधा आविर्भूत होतो. आणि मग असं झाल्यानंतर संगात संजायते काम, कामात क्रोधो अभिजायते. क्रोधात भवती सम्मोह. क्रोधामुळे सम्मोह निर्माण होतो. सम्मोहा स्मृतिविभ्रम. आपल्या स्मृतीला भ्रंश निर्माण होतो. आणि स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो. बुद्धिनाशाम प्रणश्यती. आपला नाश होतो. संशयात्मा विनश्यती. आपण जेव्हा संशयात्मा बनतो, मनामध्ये संदिग्धता आपल्या निर्माण होते, तिथे आपला विनाश तयार होतो. नावेला पडलेलं एक तर छोटंसं छिद्र असतं, संपूर्ण नाव बुडवायला कारण ठरतं. संशयाचं छिद्र तर छोटंच असतं, ते अनेकांच्याबद्दल दुराग्रह निर्माण करतं, अनेक नातं उद्ध्वस्त करतं. प्रत्येक प्रपंचातली गोष्ट असो, परमार्थातली असो, प्रवृत्त मार्गातली असो अथवा निवृत्त मार्गातली असो, या सर्व गोष्टींचं साकल्यानं चिंतन आपल्याला गीता ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून गीता असा ग्रंथ आहे जो आपल्या जीवनाला गती प्रदान करणारा, मती प्रदान करणारा आहे. आज योगायोगानं या श्रीमद भगवत गीतेचा ही आजची 5157वी जयंती आपण साजरी करतो आहोत. आजच्या या दिवशी आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लीळाचरित्रामध्ये जेव्हा उत्तरापंथी जाण्याचं भाष्य करतात, सांगतात, आम्ही आता उत्तरापंथी जाणार आहोत, या महाराष्ट्राचा त्याग करणार आहोत. असं म्हटल्यानंतर सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा निर्माण होतात आणि अंतःकरण गहिवरून जातं. ही महदंबा बेलापुराच्या आदित्य मठामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना म्हणते, जी जी प्रवृत्ती भंगी जोजी.
उत्तरापंथी जाण्याची तुमची प्रवृत्ती तुम्ही भंग करा. स्वामी सांगतात, बाई आना महिमभटा ते बोलावणी गीता वाखानी जेल. जर सराळीकार महिमभट्ट आले ना तर आम्ही त्यांना गीता ग्रंथाचं निरूपण करू आणि त्यावेळेला आमची उत्तरापंथी जाण्याची प्रवृत्ती भंग होऊन जाईल. म्हणजेच परमेश्वराच्या प्रवृत्तीला भंग करण्याची ताकद जर कशात असेल ना तर या गीता ग्रंथाच्या परावाणीमध्ये ताकद आहे. आणि म्हणून या गीता ग्रंथाचं पठन आहे, गीता ग्रंथाचं चिंतन आहे, गीता ग्रंथाचं मनन आहे, किंबहुना श्रवण सुद्धा आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं सुवर्ण स्पर्श करून प्राप्त करून देणार आहे. या गीता ग्रंथाचं श्रीकृष्ण महाराजांच्या रूपानं हा परिसस्पर्श अर्जुनाला भेटला आणि या माध्यमातून अर्जुनाच्या जीवनाचं सोनं झालं. बंधूंनो, आपल्या जीवनाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा या गीतेच्या वाटचालीकडे आपल्याला जावं लागेल. ही श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ आहे. जगभरामध्ये विविध प्रकारचे आज 200 गीता उपलब्ध आहेत. भिक्षु गीता आहे, अवधूत गीता आहे, उद्धव गीता आहे, पंचरत्न गीता आहे. या सर्व गीता ग्रंथांपेक्षा श्रीमद्भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे तो आपल्या जीवनाला खऱ्या अर्थानं एक प्रकारची परनिष्ठ उंची प्राप्त करून देणार आहे. सर्व समस्यांना बाजूला करून ऐहिक समस्या सोडविणारा आणि खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाण्यासाठी दिशादर्शन करण्याचं काम करणारा दीपस्तंभासारखा हा ग्रंथ आहे. आजच्या या गीता जयंतीच्या निमित्तानं श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था यासोबत ब्रह्मविद्या पाठशाळेच्या वतीनं मी आपणा सर्वांना आज या ठिकाणी विनंती करतो, आपण सर्वांनी या गीता ग्रंथातील तत्वाचं चिंतन करूयात. या तत्वचिंतनासोबत एक एक गीता तत्व स्वतःमध्ये उतरवण्यासाठी कटिबद्ध होऊयात आणि या माध्यमातून आपलं जीवन खऱ्या अर्थानं पुण्यांकिततेचा स्पर्श या गीता ग्रंथाच्या माध्यमातून म्हणजे करून घेऊयात ही कामना व्यक्त करतो. जो कृष्ण महाराज आपल्याला विविध रूपामध्ये ज्याप्रमाणे दिसले अशा विविध विचारांना दाखविणारी ही गीता. कारण गद्यराज स्तोत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण संदर्भ असा येतो, रंगी उभा म्हणजे मुरारी सकळ पुरचरी देखिला तेथ नारी कंदर्प काळवैरी शिशुवित पितरी ईश सूरी समस्ती भक्ता स्वात्मप्रतीती आणि म्हणजे ज्ञानी यांना ज्ञानमूर्ती. हा कृष्ण गोपाल कृष्ण महाराज जेव्हा कंसवधाच्या वेळेला त्या रणांगणामध्ये पोहोचले, आखाड्यामध्ये पोहोचले, प्रत्येकाला ते भिन्न भिन्न दिसले. कंसाला तर साक्षात काळवैरी दिसला. त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व त्यांचे जे मल्ल होते त्यांना तो योद्ध्यासारखा भासला. तिथे आलेले जे पूरजन होते, नगरजन होते, जे पित्याच्या वयाचे होते, त्यांना हा पुत्र दिसला. तिथे आलेल्या ज्या नारी होत्या त्यांना मात्र श्रीकृष्ण दिसताना वेगळाच भासला. रंगी उभा मुरारी अनेक छटा श्रीकृष्ण महाराजांकडे जशा आहेत, तो प्रत्येकाने जसं जसं पाहिलं तसं तसा दिसला. गीता ग्रंथ असा आहे, तुम्ही कसंही त्याच्याकडे पहा ती गीता तुम्हाला तशी भासेल. आरशासारखी निखळ असणारी, नितळ असणारी, अतिशय परमतत्वाला स्पर्श करणारी ही गीता तत्वाचा हा असलेला ग्रंथ आज आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराविषयीची कामना प्रदान करो ही भावना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या गीता जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत माझ्या लांबलेल्या विचारांना थांबवतो. जय चक्रधर, जय महानुभव.